दुचाकी विक्रीची ऑनलाईन जाहिरात टाकली. समोरून प्रतिसाद आला. गाडी पाहण्यासाठी भेटायचं ठरलं. गाडी पाहायला आल्यानंतर टेस्ट ड्राईव्ह घेतो असं सांगत हा तरुण थेट गाडी घेऊनच पसार झाला. पुण्यात OLX वर दुचाकी विक्रीची जाहिरात देणं एका वाहन मालकाला चांगलंच महागात पडलंय. टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने दुचाकी घेऊन चोर पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी मोहम्मद मुजफ्ता इक्बाल शेख या 27 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलंय. मिळालेल्या माहितीनुसार गाडी मालकानं आपली दुचाकी विक्रीसाठी OLX वर पोस्ट केली होती. त्यानंतर इशिता माथुर नावाच्या फेक प्रोफाईल वरून आरोपीने संपर्क साधला. गाडी खरेदीसाठी इंटरेस्टेड असल्याचं सांगत आरोपीने टेस्ट ड्राईव्हची मागणी केली आणि संधी साधत दुचाकीसह फरार झाला. यानंतर वाहन मालकाने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीच्या OLX अकाउंटची माहिती, मोबाईल क्रमांकाचं तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. तपासात आरोपीची ओळख पटताच त्याला ताब्यात घेण्यात आला आणि चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. फेसबुक मार्केटप्लेस, OLX अशा प्लॅटफॉर्म्सचा वापर सेकंड हँड वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी सर्रास करण्यात येतो. मात्र यावरून फसवणुकीची देखील अनेक प्रकरणं समोर येत असल्यानं व्यवहार करताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे.